3.5 मुहूर्तापैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा खरं तर उद्या साजरा होतो, त्यामुळे साहजिकच सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दसऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक नवीन घर असेल किंवा घराच्या समोर झेंडूच्या फुलाचं जे आहे ते तोरण लावलं जातं। झेंडूच्या फुलांना एक विशेष महत्त्व असतं। सध्या आपण बघू शकतो की पुण्यातील फुल मार्केटमध्ये झेंडूची फुलं खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी जी आहे ती मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण बघू शकतोय की झेंडूचे फुलं असतील किंवा झेंडूच्या फुलांचे जे हार आहे ते हार खरेदी करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये जे आहे ते नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। उद्या विशेष म्हणजे आपट्याची पानं असतील किंवा झेंडूचे फुलं यांना एक विशेष महत्त्व असतं। 3.5 मुहूर्तापैकी असलेला हा एक सण आहे। या निमित्तानं सोने खरेदी असेल किंवा ज्या नवनवीन वस्तू असतात या खरेदीचा मुहूर्त जो आहे तो साधला जातो। उद्या नवीन जे आहे ते खरेदी केली जाते। सध्या आपण बघू शकतोय की ही जी झेंडूची फुलं आहे ते फुलं खरेदी करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये जे आहे ते नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। उद्या अगदी उत्साहाचं, नाविन्याचं, चैतन्याचं जे वातावरण असतं ते दसऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक नागरिकांमध्ये जे आहे ते पाहायला मिळतं आणि हे सणाचं औचित्य साधून सध्या सकाळपासूनच मार्केटमध्ये एक फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती केली सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।